नमस्कार. मी प्राध्यापक पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते. माझे पद्मजा स्पीक्स या नावाचे यूट्यूब चॅनल आहे. त्यावर मोटिवेशनल व्हिडिओ, ज्येष्ठांसाठी माहिती, महिलांसाठी खास टिप्स, तरुणांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा व्हिडिओ असतात. तसेच समाज प्रबोधनपर, अध्यात्म आणि विज्ञान याविषयी दिनविशेष माहितीसुद्धा यावर असते. तर आपल्याला हे व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. आजचा आपल्या व्हिडिओचा विषय आहे वेळेचे व्यवस्थापन. महिलांना दिवसभराचं 24 तासाचं कसं शेड्युलिंग करायचं आणि आठवड्याभराचं कसं शेड्युलिंग करायचं याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आता बघा की कोणतीही महिला असो, म्हणजे ती वर्किंग वुमन असेल किंवा होममेकर असेल, तर तिच्यासमोर नेहमी हेच असतं, एक समस्या असते की मला वेळ नाही, मला भरपूर कामं आहेत आणि मला स्वतःसाठी वेळ काढणे शक्य नाही. तर यासाठी आपण काय करायला पाहिजे? तर यासाठी तुम्ही एक महत्त्वाचं गोष्ट म्हणजे हे करायचं की आपण सकाळी उठताना अलार्म लावतो आणि अलार्म झाल्याबरोबर उठून बसायचं. तुम्ही किती वाजताचा अलार्म लावलेला असेल, समजा तुम्ही रात्रीचे 10:30ला झोपत असाल तर तुम्ही 6:30ला किंवा 6ला उठू शकता. तुमची 7-7.5 तास छान झोप होते. अलार्म झाल्याबरोबर तुम्ही बेडवर उठून बसा, रेंगाळू नका. किंवा मग 10 मिनिटं पडते, मग काय मला दिवसभर पडायला मिळणार नाही. आणि सकाळी काय असतं की एकतर झोपेची वेळ असते आणि मग रेंगाळलं की मग तिथे डुलकी लागून जाते. म्हणून अलार्म झाल्याबरोबर बेडवर उठून बसा आणि उठल्याबरोबर डोक्यात हे विचार आणू नका की मला किती कामं आहेत, खूप कामं आहेत, मला डबा करायचा आहे, मुलांचा डबा करायचा आहे, नवऱ्याचं करायचं आहे, सासू सासऱ्यांचं करायचं आहे, आवरायचं आहे आणि समजा कामवाली मावशी येणार नसेल तर मग काय होईल. तर असा विचार तुम्ही करायचा नाही. उठल्या उठल्या बेडवरच अगदी 5 किंवा 10 सेकंद तुम्ही देवाचं नामस्मरण करा. आता देवाचं नामस्मरण म्हणजे काही आपल्याला काय म्हणायचं, तुमची ज्या कोणत्या देवावर तुमची श्रद्धा असेल, वक्रतुंड महाकाय किंवा श्री स्वामी समर्थ, कराग्र वसते लक्ष्मी, गण गण गणात बोते, हरि ओम विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जे काही तुम्हाला म्हणायचं असेल याला काही अगदी 1 किंवा 2 सेकंद किंवा 5 सेकंद लागेल. आता तुम्ही म्हणाल की हे काय नवीन सांगत आहात की उठल्याबरोबर देवाचं नाव घ्यायचं. पण काय होतं की त्यांनी आपण असं बेडवर घेतलं नाव की त्यांनी आपल्या अंगामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते आणि आपल्याला एक असं पॉझिटिव्हिटी जाणवायला लागते आणि मग तुम्ही बेडवरून उठलात की तुमची नेहमीची जी कामं आहे ती सुरुवात करा. आता कोणत्याही महिला असो, वर्किंग वुमन किंवा होममेकर, त्यांच्यासमोर सर्वात मोठा प्रश्न कोणता असतो? सर्वात म्हणजे आ वासून असणारा किंवा यक्ष प्रश्न ज्याला आपण म्हणतो तो हा की नाश्त्यामध्ये काय करायचं, दुपारच्या जेवणामध्ये काय करायचं, त्यानंतर 4 वाजता आणखी खायला काय लागेल आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये काय करायचं. तर याचं आपण पूर्ण आठवड्याभराचं शेड्युलिंग करून ठेवायचं. तुम्हाला जे काही तुमच्या ग्रॉसरी असेल तुम्ही स्वतःच आणा आणि काय करा की शनिवारला समजा कदाचित सुट्टी असेल तर ठीक आहे, पण संडेला सुट्टी असतेच. मग संडेच्या दिवशी तुम्ही पूर्ण याचं प्लॅनिंग करा. तुम्ही जे काही ग्रॉसरी असेल, किराणा असेल ते घेऊन या. आणल्यानंतर ज्या पालेभाज्या वगैरे आहेत त्या तुम्ही निवडून ठेवा. निवडून ठेवताना तुम्ही असे कंटेनर असतात, बंद डबे फ्रीजमध्ये ठेवण्याचे, तर त्यामध्ये खाली एक टिश्यू पेपर, मध्ये भाजी आणि वर एक टिश्यू पेपर आणि बंद करून तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवू शकता. शिवाय रवा भाजून ठेवू शकतो, शेंगदाणे भाजून ठेवू शकतो. म्हणजे आपल्याला आजकाल काय करायचं आहे, स्मार्ट वर्क करायचं आहे आपल्याला किचनमध्ये. आणि किचन ओटा जो आहे तो रात्रीच तुम्ही आवरून ठेवा. तुम्हाला कितीही घाई झाली असेल, गडबड असेल किंवा वेळ नाही मिळाला तरीही त्याला काही वेळ लागत नाही. 10 मिनिट किंवा 15 मिनिटामध्ये सर्व होतं. किचन नॅपकिन्स, किचन ओटा, शेगडी, सिंक हे सर्व तुम्ही तुमचं रात्रीचं जेवण आटोपलं
की तुम्ही हे सर्व क्लीन करून ठेवा, स्वच्छ करून ठेवा. तुमच्याकडे मावशी असेल तर मावशीला तुम्ही हे सर्व स्वच्छ करून ठेवायला सांगा. आणि मग तुम्ही म्हणजे हे याने काय होतं की तुम्हाला खूप वेळ मिळाल्यासारखा होतो. आणि कोणतंही काम करत असताना मला किती काम आहे, मला वेळच मिळत नाही, असं करू नका. त्याने काय होतं की आणखी आपले कामं वाढत गेल्यासारखे होतात. आणि उठल्याबरोबर आपण काय म्हटलेलं आहे की देवाचं नामस्मरण केलं की स्वतःसाठी वेळ द्या. म्हणजे जास्त वेळ नाही, पण थोडा वेळ तुम्ही प्राणायाम करा, थोडं एक्झरसाईज करा, मेडिटेशन करा. म्हणजे स्वतःसाठी तुम्ही अर्धा तास दिला तरीही भरपूर आहे. आणि यामुळे काय होते की घरातील जे मुलं, नवरा असतो त्यांनाही वाटतं की अरे स्वतःसाठी वेळ देत आहे म्हणजे ही चांगली गोष्ट आहे, आणि ते सुद्धा तुम्हाला डिस्टर्ब करत नाही. म्हणून स्वतःसाठी वेळ द्यायचा. आता आपलं दररोजचं जे शेड्युलिंग आहे, म्हणजे तुम्हाला सोमवारला, मंगळवारला, बुधवारला अशा दिवशी नाश्त्यामध्ये काय हवं आहे, तुम्हाला लंचमध्ये काय पाहिजे, स्नॅक्समध्ये काय आणि डिनरमध्ये काय, हे तुम्ही एका डायरीवर लिहून घ्या किंवा एका कागदावर लिहून ठेवा की या दिवशी मला हे हे करायचं आहे. आणि हा कागद जर तुम्ही किचनमध्ये ठेवला तर काय होतं की तुम्हालाही ते पटकन वाचता येतं. तसं तर चहा पितही तुम्ही वाचू शकता. पण मावशी येत असेल स्वयंपाकाला तर मावशीही मग वाचून घेईल की अरे हां, आज मला हे हे पदार्थ करायचे आहे. म्हणजे त्यामध्ये तुमचा वेळ जाणार नाही. आणि छोटी डायरी एक मेंटेन करायची. नसेल तुम्हाला करायची तर आजकाल मोबाईलमध्ये नोटपॅड आहे, त्यावरही तुम्ही करू शकता. आणि बघा, तुम्ही हे लिहून काढलं ना की तुम्हाला दिसेल की अरे मला एवढीच कामं करायची आहेत दिवसभरामध्ये, जास्त कामं तर नाही आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की माझ्याकडे वेळ आहे, असं सुद्धा तुम्हाला जाणवेल. आणि मग तुम्ही चहा पीत ते लिस्ट वाचा. चहाही पिणं होतं आणि इकडे लिस्टही वाचणं होते आणि तुमचं कामाचं शेड्युलिंगसुद्धा व्यवस्थित होऊन जाते. आता ग्रॉसरी तुमची संपलेली असेल तर तुम्ही ग्रॉसरी घेऊन या रविवारलाच, पण आणल्यानंतर तुम्ही ट्रान्सपरंट जे कंटेनर आहे त्या कंटेनरमध्येच भरा. छोट्या भरण्या ज्या काचेच्या असतात, ज्यामधून दिसतं, त्यामध्ये भरा. जे मोठं सामान आहे ते मोठ्या ह्याच्यात भरा. त्याने काय होईल की तुम्हाला असं बघितलं किचनमध्ये, कपाटामध्ये, की तुमच्या लक्षात येईल की अरे हे संपलेलं आहे, हे मला आणायचं आहे. आणि उगाचच ते डब्यांचे झाकण उघडून बघण्यामध्ये तुमचा वेळ जाणार नाही. कारण आपल्याला वेळ काढायचा आहे आणि त्यामुळे आपल्याला वेळेचं हे नियोजन करायचं आहे, वेळेचं व्यवस्थापन करायचं आहे. मी जेव्हा कॉलेजमध्ये होते, मी लेक्चरर होते, तर माझ्याकडे सायंकाळची मावशी आली, पोळ्या करायलाच होती ती चपात्या करत असताना मी इकडे माझी साडी, ब्लाऊज, मॅचिंग, ज्वेलरी हे काढून ठेवायची. म्हणजे मावशीसोबत माझ्या गप्पाही व्हायच्या आणि मग हे आधी आपल्याला टिपटॉप राहायचं पण असतं आणि सगळंच करायचं असतं, मुलांचंही करायचं असतं. तर अशा प्रकारे तुम्ही मग हे सगळं करा. त्यानंतर भाज्या निवडून ठेवा, शेंगदाणे वगैरे भाजून ठेवा. म्हणजे स्मार्ट वर्क करा असं आपण म्हणत आहे. आणि एक लक्षात ठेवायचं की घरातील जी कामं आहेत ती सर्व कामे मी एकटीनेच केली पाहिजे असा अट्टहास करू नका. जर तुम्हाला घरामध्ये तुमची मुलं किंवा तुमचा नवरा किंवा कोणी मदत करू लागत असेल तर त्यांना अवश्य करू द्या. सायंकाळी काय होतं की दिवसभर कामं असतात, दिवसभर वेगवेगळे जेवणाचे टायमिंग असतात, पण संध्याकाळचं जेवण हे तुम्ही एकत्र घ्या. रात्रीचं जेवण तुम्ही एकत्र घ्या. डायनिंग टेबलवर बसून तुमचं जे दिवसभरातील म्हणजे काही गोष्टी असेल त्या सगळं तुम्ही मुलांना, नवऱ्याला शेअर करा, तुमच्या घरातील लोकांना. आणि तुम्ही सुरुवात करा. कारण तुम्ही सुरुवात केली की मग मुलांनाही काय वाटतं की अरे मम्मी आपल्यासोबत शेअर करत आहे. जरी तुम्ही गृहिणी असाल तरीही चालेल, पण वाटेल त्यांना की नाही मम्मी शेअर करत आहे. तुमचे पतीसुद्धा तुम्हाला सांगतील की काय झालेलं आहे ऑफिसमध्ये किंवा त्यांच्या बिझनेसमध्ये, ते सुद्धा शेअर करतील. मुलंसुद्धा शाळा कॉलेजमध्ये असेल तर ते पण तुम्हाला शेअर करेल. आणि मग याने काय होतं की असं हास्य विनोद करत करत अगदी डायनिंग टेबलवर तुमचं जेवण हे व्यवस्थित होतं. मुलांना तुम्हाला हेल्प करू द्या. दुसरं हे लक्षात ठेवा की तुमचे जे पॅशन आहे, तुम्हाला स्वतःला रिजनरेट करायचं आहे, म्हणून स्वतःसाठी 1 तासाचा प्राईम टाईम हा नक्की ठेवा. स्वतःसाठी 1 तासाचा वेळ हा काढून ठेवा. त्यामध्ये तुमचे छंद जे काही असेल, तुम्हाला रीडिंग आहे, रायटिंग आहे, तुम्हाला म्युझिक ऐकायला आवडतं, तुम्हाला डान्स करायला आवडतं, पेंटिंग, ड्रॉइंग, कुठलाही तुमचा छंद असेल, खेळणे वगैरे जे काही असेल
त्यासाठी तुम्ही 1 तासाचा प्राईम टाईम हा स्वतःसाठी नक्कीच काढून ठेवा. कारण हे बघा की स्त्री जी आहे किंवा घरातील गृहिणी आहे, होममेकर आहे, ही काय आहे की आपल्या घराचा ती बॅकबोन आहे. आणि घराचा बॅकबोन जर मजबूत असेल तर मग त्या घरसुद्धा हे मजबूत असतं. आणि स्वतःच आपल्याला आपली सामाजिक त्यानंतर शारीरिक आणि मानसिक परिस्थिती ही आपल्याला स्वतःच जपायची असते. आपल्याला स्वतःच त्याचा विकास करायचा असतो. त्यासाठी कोणी आपल्याला सांगायला येत नसतं. तर अशा प्रकारचं जर तुम्ही शेड्यूलिंग केलं तर तुम्ही कुठेही तुम्हाला जायचंही असेल तर तुम्हाला त्यामध्ये वेळ मिळेल. आणि दुसरं काय की जी अवघड कामं आहेत, जी अवजड कामं आहेत, तुम्हाला वाटतं की नाही या कामाला मला वेळ लागेल, तर हे काम तुम्ही आधी करा. जसं आपण अभ्यास करताना काय करतो की जो कठीण वाटतो तो अभ्यास आधी करून घ्यायचा. पेपर सोडवताना सुद्धा जो कठीण प्रश्न आहे त्याचं उत्तर आपण आधी लिहितो. म्हणजे त्याला आपण भरपूर वेळ देऊ शकतो. आणि मग जे इझी असतं ते तर आपल्याला येणारच असतं, ते आपलं पटापट होणार असतं. म्हणून मग ते नंतर करायचं. म्हणजे अवघड कामं किंवा ज्या कामाला वेळ लागणार आहे, जी कामं किचकट आहे, तुम्हाला असं वाटतं की वेळ खाऊ आहे, तर ती कामं तुम्ही आधी करून घ्या. आणि मग बघा की तुमचे राहिलेले कामं जे आहेत ते सुद्धा लवकर होतात. आणि मग काय होते की अवघड काम आपण ठेवून दिलं की मग माझं काम व्हायचं आहे, मला वेळ नाही, मग ते दिवसभर आपण असं करत राहतो. आणि आनंदाने कामं करा. आनंदाने स्वयंपाकसुद्धा आनंदाने करा. म्हणजे काय होतं की त्यामध्ये आपण प्रेम ओतल्यासारखं होतं. म्हणून अगदी आनंदाने काम करायचं. आणि काम आहे असं म्हणायचं नाही. त्याने काय होतं की काम जास्त वाढत जातं. तर अशा प्रकारे जर तुम्ही शेड्यूलिंग केलं, तुम्हाला जे ग्रॉसरीज वगैरे जे आणून ठेवा ते आणून ठेवलं तुम्ही आणि भरून ठेवायचं. म्हणजे सॅटर्डे संडेला हे पूर्ण प्लॅनिंग करायचं. आणि पूर्ण मग दिवस म्हणजे पूर्ण आठवडा जो आहे तो आठवडा तुम्ही त्या आठवड्यामध्ये तुमचे पटापट आणि भराभर कामं होऊन स्वतःसाठी सुद्धा तुम्ही वेळ काढू शकता. आणि समजा तुम्ही वर्किंग वुमन असाल तर तुम्ही ऑफिसमध्ये आहात, तर घरून जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये निघता तर घरचे कामं इकडेच, म्हणजे घरातलं लक्ष आता काढून ठेवायचं, आता ऑफिसकडे लक्ष द्यायचं. जेव्हा तुम्ही ऑफिसमधून तुमची सुट्टी झाली आणि तुम्ही घराकडे यायला निघता, ऑफिसचं काम डोक्यातून बंद करायचं आणि घरच्या कामांकडे लक्ष द्यायचं. मग त्याने काय होतं की आपलं माइंडसुद्धा फ्रेश राहतं. कारण आपल्याला म्हटलेलं आहे की आपल्याला स्वतःच आपलं सामाजिक, मानसिक आणि शारीरिक आरोग्यसुद्धा आपल्याला जपायचं आहे. आणि आपण घराचं बॅकबोन आहोत. म्हणून तुम्हाला जर स्वतःला रिजनरेट करायचं असेल तर तुम्ही किचनमध्ये हार्डवर्क न करता स्मार्ट वर्क करा. आणि बघा मग तुम्ही स्वतःला कसा वेळ देऊ शकता आणि तुम्हाला मग स्वतःला कसा आनंद होईल. तर असेच हसत राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.